गलतीकरास पत्र अध्याय 2 वचन 20 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गलतीकरास पत्रामध्ये पौल लिहित आहे, तेथील लोकांना सांगत आहे, आपल्या जीवनातील अनुभव सांगत आहे की जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला कसं जीवन जगायला पाहिजे त्याविषयी पौल सांगत आहे. आणि पौल सांगत आहे की जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो, देव आपल्याला पापांची क्षमा देतो, तेव्हापासून आपल्याला एक वेगळं जीवन जगण्याची गरज आहे. कारण वचन असं सांगतं, पौल सांगत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलेलो आहे. म्हणजेच त्याला असं सांगायचं आहे का की जेव्हा येशू क्रूसावर होता त्याच्याबरोबर पौल देखील क्रूसावर होता? नाही. तो जे सांगत आहे ते आत्मिक गोष्ट आहे. तो सांगत आहे की जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्यामधला जो जुना मनुष्य आहे, जो जुना स्वभाव आहे, म्हणजे जेव्हा आपण येशूला ओळखत नव्हतो तेव्हा आपण चोरी करायचो, खोटं बोलायचो, वाईट कामं करायचो, आपण राग, द्वेष, मत्सर अशा वाईट भावना आपल्यामध्ये होत्या आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगत होतो. पण पौल सांगतो, जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण शरीरामध्ये मरतो. म्हणजेच आपल्या देहाच्या वासना, आपल्या जीवनाच्या अभिलाषा या सगळ्या आपण सोडून देतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून पौलानेच याच गलतीकरास पत्रामध्येच पुढच्या 5व्या अध्यायामध्ये असं सांगितलं आहे की जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यासह देह स्वभाव ख्रिस्तावर खिळलेला आहे. म्हणजे पूर्वीचं तुमचं जीवन असं होतं की तुम्ही खूप दारू पियत होतात, सिगरेट ओढत होतात, शिव्यागाळ करत होतात, खूप मारहाण करत होतात, किंवा तुम्हाला खूप राग यायचा, किंवा तुमच्यामध्ये खूप स्वार्थ, अहंकार असा स्वभाव होता. पण आता पौल सांगतो की जर तुम्ही आता येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर हा तुमचा स्वभाव क्रूसावर खिळलेला गेला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. का खिळला गेला पाहिजे? कारण पौल पुढे सांगतो की यापुढे मी जगतो असे नव्हे, तर माझ्या ठायी ख्रिस्त जगतो. म्हणजे आतापासूनचं जे तुमचं जीवन आहे ते तुमचं नाही, ख्रिस्ताचं आहे. का? कारण ख्रिस्ताने तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. पूर्वीचं जीवन तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे चालत होतात, पण आता जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहात तेव्हा पौल म्हणतो, आतापासून मी देहामध्ये जिवंत तर आहे, पण मी नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो पुढे काय सांगत आहे की देहामध्ये मी जिवंत अशासाठी आहे कारण मी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला. आणि देवाच्या पुत्रावर विश्वास का ठेवला? कारण त्याने माझ्यावर प्रेम केलं. येशूने आपल्यावरती प्रेम केलेलं आहे, आपल्यासाठी त्याने त्याचं रक्त वाहिलेलं आहे आणि येशूच्याद्वारे देवाने आपल्याला पापांची क्षमा दिलेली आहे. देवाने आपल्याला त्याचे मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. मग आता पौल सांगत आहे की आतापासून आपलं जीवन वेगळं असलं पाहिजे. पूर्वीचं जे जीवन होतं त्याप्रमाणे आता आपण चालायला नको. कारण पुष्कळ अनेक लोक असे असतात, जरी ते प्रार्थनेला येतात, येशूवर विश्वास ठेवतात, तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक व्यसनं आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये भांडणं आहेत, अशांती आहे, निराशा आहे, त्यांच्यातला गर्व गेलेला नाही, स्वार्थ गेलेला नाही, अहंकार गेलेला नाही आणि आत्तासुद्धा ते त्यांच्या पूर्वीच्या जीवनाप्रमाणेच चालत आहेत. म्हणून पौल सांगत आहे की जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तेव्हापासून तुम्ही तुमचा जुना मनुष्य, जो तुमचा जुना स्वभाव आहे, तो तुम्ही वधस्तंभावर खिळला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खूप राग येतो तर तुम्ही आत्तापासून येशू तुमच्यामध्ये आहे हे भान ठेवून, विश्वास ठेवून तुम्ही तो स्वभाव तुमच्यामधून काढून टाकला पाहिजे. म्हणजेच तुमच्यातली वाईट प्रवृत्ती, वाईट गोष्ट तुम्ही सांगायला पाहिजे, प्रभू माझ्यामध्ये ही वाईट गोष्ट नसायला पाहिजे, मी स्वतःला वधस्तंभावर खिळतो, माझ्यातली ही वाईट गोष्ट तू काढून टाक. हालेलुया, हालेलुया.
कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून देवाला सांगणार नाही की माझ्यामध्ये ह्या वाईट गोष्टी आहेत, त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढ, तोपर्यंत देव देखील तुम्हाला मदत करू शकणार नाही आणि तुम्ही देखील देवाच्या इच्छेप्रमाणे चालू शकणार नाही. बायबल असं सांगतं की पौल हा पूर्वी देवाच्या लोकांचा छळ करायचा, त्यांना त्रास द्यायचा, त्यांना तुरुंगामध्ये टाकायचा. पण जेव्हा त्याला येशूचा अनुभव आला, जेव्हा त्यांनी येशूला पाहिले, येशूचा अनुभव घेतला आणि तेव्हापासून त्याने त्याचं जीवन प्रभूला समर्पित केलं. जसं ख्रिस्ताने स्वतःला आपल्याकरता अर्पण केले असं वचन सांगतं. आपल्यासाठी त्यांनी येशूने स्वतःला दिले अशासाठी की आपण त्याच्यासाठी जगावं. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल आपल्याला सांगत आहे की जर आता आपण येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर आपण पूर्वीच्या वासनेप्रमाणे चालू शकत नाही. आपल्या पूर्वीच्या जीवनामध्ये जसा आपला स्वभाव होता तसा स्वभाव आता आपल्यामध्ये राहता कामा नये. तर आपण आपला स्वभाव क्रूसावर खिळला गेलेला पाहिजे. आपलं वागणं त्या क्रूसावर खिळलं गेलं पाहिजे. आपल्याला लगेच कोणी जर बोललं तर लगेच आपल्याला राग येतो, म्हणजेच अजूनही आपल्या जीवनामध्ये आपण ख्रिस्ताप्रमाणे चालत नाही आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आपल्यामध्ये देखील ख्रिस्त राहावा आणि आपल्यामध्ये ख्रिस्त लोकांना दिसावा तर आपल्याला देखील ख्रिस्ताप्रमाणे दुःख भोगता यायला पाहिजे. दुःखामध्ये पण आनंद करता यायला पाहिजे, संकटामध्ये पण धीर ठेवता यायला पाहिजे आणि विश्वासाने त्याच्याकडे प्रार्थना करत राहायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. गेल्या शुक्रवारी, गेल्या आठवड्यात तुम्ही एका भावाची साक्ष ऐकली असेल, ज्यांनी लाईव्ह प्रार्थनेमध्ये साक्ष दिली. तो भाऊ सांगतो की 20 वर्षापासून त्याला दारूचं व्यसन होतं आणि दारूचं व्यसन होतं. त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक दुसरा व्यक्ती होता जो त्याच्याबरोबर धंदा लावायचा आणि त्या दोघांनासुद्धा 20 वर्षाजवळ त्या दोघांनासुद्धा दारूचं व्यसन होतं. आणि तो भाऊ सांगतो जवळजवळ 20 वर्षापासून त्याला अशी आदत होती, बरोबर रात्रीचे 10 वाजले की ते दोघं एकत्र यायचे आणि ते दारू पित राहायचे. हालेलुया, हालेलुया. पण ह्या भावाने सांगितलं की जेव्हा त्याला येशूची सुवार्ता कळाली, तो येशूकडे आला, त्याने येशूवर विश्वास ठेवलं आणि जेव्हा त्याला कळलं की या सगळ्या गोष्टी वाईट आहेत, मला दारू पियायला नको कारण हे पाप आहे, हे मला करायला नको, आणि जेव्हा त्यांना कळलं की हे सगळे वाईट गोष्टी मला सोडायला पाहिजे कारण हे देवाला आवडत नाही, तेव्हा तो निर्णय घेतो की आत्तापासून मी दारू पिणार नाही. हालेलुया, हालेलुया. पण तो सांगतो की एक दिवस जेव्हा तो प्रार्थना सभातून घरी जातो आणि प्रार्थनेतून सुटल्यानंतर तो घरी गेल्यानंतर त्याला सतत आठवण येत राहते की आता 10 वाजले आहेत. तर त्याला दारूच्या व्यसनामुळे त्याला सतत असं वाटत होतं की मला ते करायचं नाही आहे, पण तरीसुद्धा त्याला असं सतत वाटायचं की मला दारू पियावी लागेल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो भाऊ सांगतो की जेव्हा ती वेळ आली, तेव्हा ती वेळ आल्यानंतर त्या भावाने सगळ्यात मोठं काम केलं. ते काम म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या हृदयामध्ये निर्णय केला की मी दारू पिणार नाही, मला दारू पियायची नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने देवाचा धावा केला. त्याने देवाला सांगितलं की देवा मला वाचव, या दारूच्या व्यसनापासून मला वाचव, याच्यातून मला बाहेर काढ. आणि तेव्हा देवाने त्याला प्रेरणा दिली की तुझ्या मोबाईलमध्ये जी गाणं आहेत ते लाव. आणि तो भाऊ सांगतो की ते गाणं त्यांनी लावलं. ते गाणं असं होतं की मेरा प्रभू मुझसे प्यार करता. आता एखादा दारुडा माणूस आहे, तो जेव्हा दारू पितो त्याच्यानंतर त्याचं मन भरून जातं. तर देवानी पण त्याला योग्य गाणं दाखवलं, ज्याद्वारे तो गाणं बोलत राहिला, बोलत राहिला, बोलत राहिला आणि त्याचं हृदय देवाच्या प्रेमाने भरून गेलं. आणि तेव्हा तो त्या व्यक्तीला बोलला की मी दारू पिणार नाही. जो त्याच्या सोबतीचा मित्र होता, जो त्याच्याबरोबर धंदा करायचा, त्याला त्याने सांगितलं की मी दारू पिणार नाही. तर तो त्याचा मित्र त्याला चिडवायला लागला की काय तुझ्या प्रभूने तुला सांगितलं आहे दारू पिऊ नको? तो म्हणाला हो, माझ्या प्रभूने सांगितलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि या भावाची दारूची व्यसन सुटली, ज्याद्वारे देवाने त्याला त्याच्यातून बाहेर काढलं. पण त्याचा मित्र पण त्याला चिडवत होता. तो सतत त्याला पाहून रस्त्यामध्ये किंवा जिथे भेटेल तिथे त्याला सांगायचा की तेरा प्रभू तुझसे प्यार करता, असं करून त्याला चिडवत राहायचा. तर ह्या भावाला समजलं की हा मला चिडवतो आहे, मुद्दामून माझी टिंगलटवाळी करतो आहे.
पण ह्या भावाने त्याला काही उलट उत्तर दिलं नाही. तो येशूवर विश्वासाप्रमाणे चालत राहिला. आणि कालांतराने मग ह्या भावाने सांगितलं की जो मित्र त्याला खूप त्रास द्यायचा, जो चिडवायचा की उलट गाणं बोलायचा, त्या मित्राला काहीतरी त्रास झाला, काही शारीरिक त्रास झाला. आणि त्या त्रासामुळे, शारीरिक आजारामुळे त्याने सांगितलं की मला आजार आहे. मग या भावाने सांगितलं की जे केंद्रामधून 3 आजारमुक्तीची वचनं आहेत ना, ते मी तुला सांगतो, ते तू विश्वासाने बोल, म्हणजे तू बरा होशील. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो भाऊ सांगतो की त्याच्या मित्राने तसंच केलं. रात्री झोपताना त्यांनी वचन बोलला आणि विश्वासाने ते वचन बोलत राहिला. आणि वचन बोलत राहिल्याच्याद्वारे देवाने त्याला स्वप्नात सांगितलं की तुला कुठे जायची गरज नाही, तुझं शरीर चांगलं आहे. तर ह्या भाऊ लगेच उठला दुसऱ्या दिवशी आणि त्याला वाटलं खरंच असं झालं आहे का, मी बरं झालो आहे का. तो चेक करण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला. त्यांनी चेक केलं आणि नंतर त्याला कळलं की खरोखर देवाने त्याला बरं केलेलं आहे. आणि ज्या त्याच्या मित्रांनी त्याला येशूबद्दल सांगितलं आणि त्या मित्राला तो भेटून त्याला सांगू लागला की भाऊ, जो तेरा प्रभु तुझसे प्यार करता असं मी तुला गाणं बोलत, पण आता तेरा प्रभु नाही, मेरा प्रभु मुझसे प्यार करता असं तो स्वतः गाणं बोलायला लागला. आणि त्याने देखील प्रभूवर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच ज्या भावाने येशूवर विश्वास ठेवला, ज्याद्वारे देवाने त्याला व्यसनातून बाहेर काढलं, दारूच्या व्यसनातून बाहेर काढलं आणि त्याने निर्णय केला की मी देवाच्या मार्गाने चालणार, त्याद्वारे देवाने त्याला त्याचं तर तारण केलंच, पण त्याबरोबर त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसू लागला, त्याच्यामध्ये येशू दिसू लागला, ज्याद्वारे त्याच्या मित्राचं देखील देवाने हृदय बदललं, त्याला देखील दारूच्या व्यसनातून मुक्त केलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल आपल्याला सांगत आहे की मी स्वतःला वधस्तंभावर खिळलेला आहे आणि आतापासून मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. म्हणजेच जसं येशूने स्वतःला अर्पण केलं आपल्यासाठी, तसं आपलं हे कर्तव्य आहे की आत्ताचं जे देहामध्ये आपण जिवंत आहोत, शरीरामध्ये, ते आपलं जीवन आपण पूर्णपणे येशूला समर्पित केलं पाहिजे, ज्याद्वारे देवाचे गौरव होतील आणि अंधारातील आत्म्यांना प्रकाश मिळेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला प्रभू कृपा देव की आपण देखील आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी सोडून देऊन ख्रिस्त येशूच्या वचनाप्रमाणे चालावे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, म्हणून विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल, तुमच्या दुःखातून, आजारातून, संकटातून तो तुम्हाला बाहेर करेल. म्हणून पूर्ण विश्वासाने तुम्ही या प्रार्थनेत भाग घ्या. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर हात ठेवा आणि तुम्हाला हात ठेवणं शक्य नसेल तर विश्वासाने छातीवर हात ठेवा. या क्षणाला प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. हे प्रेमळ पित्या, जितके भाऊ बहीण आज हे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकावर तू स्वर्गातून तुझी दया कर आणि त्यांच्यामध्ये देखील पौलाप्रमाणे इच्छा उत्पन्न कर आणि ते सुद्धा स्वतःसाठी नव्हे तर तुझ्यासाठी जगावेत अशी स्वर्गातून तुझी दया कर. आणि ते देखील म्हणावेत की यापुढे मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. होय प्रभू, अशी स्वर्गातून तुझी दया कर आणि या प्रत्येकाला तू स्पर्श कर. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने नष्ट होत. तुमच्या जीवनात आणि तुमच्या कुटुंबात प्रभू येशूची महान शांती येऊ. आमीन.